हॅलो फ्रेंड्स, मी हेडे सर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो हेडी कोचिंग क्लासेसमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण 1.1, 1.2 आणि 1.3 ऑलमोस्ट 2 पार्ट्स त्याचे अपलोड झालेले आहेत. ठीक आहे, आज आपण 1.3 जो शेवटचा भाग आहे तो आपण बघणार आहे, ज्याच्यामध्ये 3 एक्झाम्पल राहिलेले आहेत आपले. ठीक आहे, तर सुरुवात करूयात आपण. 6x - 4y = -12, 8x - 3y = -2 हा 4 नंबरचा एक्झाम्पल आहे आणि याला पण आपल्याला बाय क्रॅमर रूल या पद्धतीने सोडवायचं आहे. तर मग सुरुवात करूयात. आपल्याला माहिती आहे इक्वेशन 1 मध्ये आपण कन्सिडर करणार a1, b1 आणि c1. इक्वेशन 2 मध्ये a2, b2 आणि c2. मग आपल्याला पहिलं काय काढावं लागेल? डिटर्मिनंट काढावं लागेल. मग डिटर्मिनंट ऑफ x, डिटर्मिनंट ऑफ y आणि डिटर्मिनंट ऑफ x आणि डिटर्मिनंट ऑफ y च्या मदतीनं, क्रॅमर रूलच्या मदतीनं आपण x आणि y चं सोल्युशन काढणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूयात. ओके, कॅपिटल D = आपल्याला माहिती आहे ABCD. आता हे फॉर्म्युला लिहायची काही गरज नाही, पण राहू दे. कधी पण काय लक्षात ठेवा, मॅथ जेव्हा पण आपण मॅथचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो त्याचा फॉर्म्युला आपल्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. का? कारण फॉर्म्युला जर आपल्या डोळ्यासमोर असेल तर आपली काही चूक होणार नाही. त्यामुळं आता ABCD म्हणजे की XY ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. A1 मध्ये काय येईल या ठिकाणी? म्हणजे की आपण x सोबत कोणती संख्या आहे? 6. या x सोबत कोणती संख्या आहे? 8. बरोबर आहे. म्हणजे की आपण या ठिकाणी उभी कॉलम मध्ये इथं 8 घेऊयात, इथं 4 -4 आणि या ठिकाणी -3. तर तिरकस गुणाकार आपल्याला माहित आहे. ओके, मग 6 × 3, 6 × -3 मायनस ब्रॅकेट मध्ये 8 × -4. आता या ठिकाणी बघा, 6 3 = 18 -18 हा मायनस ऍज इट इज. 8 4 = किती होतं? 8 4 = 8 1 8 8 2 6 8 3 7 32. 8 4 = 32. मग -32. हे तर थोडंसं प्लस मायनस करूयात. मायनस मायनस प्लस होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे की -18 + 32. आता प्लस मायनस म्हणजे की पुन्हा मायनस होणार. मग या ठिकाणी आन्सर आपल्याला काय भेटेल? 32 मधून 18 गेले तर किती राहतात? सिंपल आहे. जर तुम्हाला येत असेल तर बघा, 32 मधून 18 म्हणजे की बाबा 14 राहतील. किती? 32 मधून 18 गेले, किती राहिल्यात? 14. +14 मोठ्या संख्येचा चिन्ह. पण जर तुम्हाला डायरेक्टली करता येत नसेल तर 32 - 18 असं करा. 2 ला 12 समजा, 12 मधून 8 गेले 4 राहतात. 1 कॅरी केलो, 1 आणि 1 2 होते. 3 मधून 2 गेले की 1 राहतं. या पद्धतीनं पण तुम्ही करू शकता. तर या ठिकाणी आपल्याला D ची व्हॅल्यू भेटलेली आहे. किती? 14. ओके, मग डिटर्मिनंट ऑफ x. मग या ठिकाणी फॉर्म्युला काय बाबा? डिटर्मिनंट ऑफ x मध्ये C1 C2, B1 B2. तुम्हाला माहिती आहे इथं B1 B2 का घेतोय? कारण x ची जी व्हॅल्यू आहे A1 A2 सोबत कोइफिशियंट आहे म्हणून. मग या ठिकाणी C1 C2 म्हणजे किती आहे? हे -12 C1. C2 किती आहे? -2. B1 किती आहे? -4 आणि B2 किती आहे? -3. आता यांचा तिरकस गुणाकार म्हणजे की -12 × -3 एका कंसामध्ये मायनस, मग -2 × -4. हे बघा, हे असं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. ओके, मग आता या ठिकाणी -12 × -3 = 36. मायनस मायनस प्लस होऊन जाईल 36. हा मायनस इथंच, हा पण मायनस मायनस प्लस होऊन जाईल. 4 2 = 8 आणि 36 मधून 8 गेलं की किती राहतात? 28. मोठ्या संख्येचं चिन्ह या ठिकाणी भेटलं आपल्याला डिटर्मिनंट ऑफ x. आता पाहूयात आपण डिटर्मिनंट ऑफ y. dy = काय आहे? dy = a1 a2 c1 c2 असा फॉर्म्युला आहे. मग आता a1 a2 आपण घेऊयात. a1 a2 म्हणजे की x ची व्हॅल्यू 6, इथं a2 किती आहे? 8. c1 किती आहे? -12. c2 किती आहे? -2 = पुन्हा या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 6 2 = डायरेक्ट करतो. हा 6 2 = बघा, साइन दोन्ही 12, पण इथं मायनस आहे ना, -12. मग या दोघांची वजाबाकी पण करायची. इथं मायनस 12 पंचन 60 62 की 72 62 84 12 96. 12 = 96 -96. मग मायनस मायनस या ठिकाणी काय होईल? प्लस. -12 + 96. पुन्हा मायनस प्लस म्हणजे की मायनस. 96 मधून 12 काय करायचंय? मायनस करायचंय. म्हणजे की 6 मधून 2 गेले की 4 होतात. 9 मधून 1 गेलं की 8. म्हणजे की 84 आपल्याला आन्सर भेटलेलं आहे. पण या ठिकाणी काय उत्तर भेटलेलं आहे का आपल्याला? नाही. एक्स आणि वाय चे सोल्युशन काढलो का आपण? नाही. पण आता यूज करू ना बाय युजिंग द क्रॅमर रूल. बाय युजिंग
क्रॅमर रूलचं पण वापर करणं गरजेचं आहे ना. क्रॅमर रूल काय म्हणते बघा, x इज इक्वल टू dx अपॉन d. मग dx किती घेतलेलं आहे बाबा आपण, dx समजा 28 आलेलं आहे आपल्याला, 28 आणि d ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 14. मग 14 न 28 ला डिवाइड करा, 14 14 28 म्हणजे भाग किती बसला 2 चा. x ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 2. मग आता dy चं पण काढून घेऊयात आपण या ठिकाणी, हो की नाही. y इज इक्वल टू dy अपॉन d. मग dy ची व्हॅल्यू किती भेटली होती आपण 84 डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू 14. आता 14 च्या पाड्यामध्ये 84 येते का चेक करा. 14 14 14 2 28 14 42 14 चौक 42 आणि 14 चौक किती काय होणार आहे 56 है की नाही. मग 14 5 70 14 सक 84 म्हणजे की 14 6 किती होते 84. म्हणजे की या ठिकाणी आपल्याला y ची व्हॅल्यू भेटलेली आहे किती बाबा 6. ठीक आहे. तर या प्रकारे आपण x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू 6 या पद्धतीने आपण शोधून काढलेला आहे. तर हे एकदा स्क्रीनशॉट करून घ्या. आय होप तुम्हाला समजलेलं आहे. एकदा स्क्रीनशॉट करून घ्या. आपण लागलीच पुढचा जो एक्झाम्पल आहे तो काय करूयात चेक करू. 2n इज इक्वल टू 28 हा पण एक्झाम्पल आपण सोडून घेऊयात. काही डिफिकल्ट नाही, एकदम सोपंच आहे. सेम क्रॅमर रूलच यूज करायचं आहे. आता इथं काय चल बदलले, चलची नावं बदललेत. आता आपण ती xy घेत होतो, या ठिकाणी m आणि n आलं. एवढाच फरक आहे, बाकी सगळं जशाच तसं आहे. काही घाबरून जायची काही गरज नाही आहे. एकदम सोपं एक्झाम्पल आहे बघा. या ठिकाणी हा a1 b1 c1 a2 b2 c2. हे 2 का बरं घेतो मी तुम्हाला सांगितलं. इक्वेशन सेकंड आहे म्हणून 2 घेतलं, इक्वेशन फर्स्ट आहे म्हणून 1 घेतले. ठीक आहे. मग आता आपल्याला d काढायचं आहे. फॉर्म्युला a b c d. आता तुम्ही म्हणता सर इथे mn आलंय, तुम्ही एबीसीडी लिहिताय. एबीसीडी म्हणजे काय की हे जे चल आहेत ना त्यांना आपण कन्सिडर करायचं. म्हणजे की या ठिकाणी बघा 4m प्लस 6n 3m प्लस 2n इज इक्वल टू या ठिकाणी 54 आणि 28 आहे. dx काढताना ह्याला a1 b1 c1. ठीक आहे. म्हणजे की dx dy जर काढायचं असेल तर हे a2 b2 आणि 6 कन्सिडर करायचं. पण जर डिटर्मिनंट काढायचं असेल, निर्धारित व्हॅल्यू काढायची असेल तर याला a b c आणि d कन्सिडर करायचं. म्हणजे की हा जो उभा कॉलम आहे m चा ac होईल आणि हा उभा कॉलम जो आहे यांचा तो काय होईल b आणि d होईल. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण त्याची व्हॅल्यू ठेवून घेऊयात. a बरोबर किती समजा या ठिकाणी 4 आणि इथं n किती आहे समजा 6, m किती इथं 3 आणि या ठिकाणी 2. आता पुन्हा काय यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. आपल्याकडे फॉर्म्युला आहे ऑलरेडी काय बाबा, किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. a मल्टिपल बाय d मायनस b मल्टिपल बाय c असा आपला फॉर्म्युला आहे. मग त्यानुसार 4 मल्टिपल बाय 2 हा एक्झाम्पल डायरेक्ट करतो. मग जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मग कमेंट मध्ये सांगा, आपण सविस्तर पुन्हा एकदा घेऊया. ठीक आहे. 4 दोन्ही 8 4 2 8 6 3 9 मायनस साइन 3 सॉरी 3 7 18 म्हणजे की 3 6 18. मग या ठिकाणी 18 मधून 8 काय करू आता मायनस करू. 18 मधून 8 गेले किती होतं, किती येते आन्सर 10. पण मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे की -10. ही झाली d ची व्हॅल्यू. ही कशाची व्हॅल्यू झाली d ची. आता डिटर्मिनंट ऑफ x इज इक्वल टू a1 सॉरी c1 c2 b1 b2. आता c1 c2 किती आहे बघा. आता c1 c2 म्हणजे की हे c1 किती आहे 54, c2 किती आहे 28, b1 किती आहे या ठिकाणी 6 आणि b2 किती आहे या ठिकाणी 2. तिरकस गुणाकार 2 4 8 2 5 10 म्हणजे की 54 दोन्ही 108 भेटलं. त्याच्यानंतर या दोघांचा तिरकस गुणाकार 28 चा टेबल येत नसेल तर 6 येईल. 8 संग 48 मायनस 8 संग 28 म्हणजे की 6 चा 48. 8 इथे घेतलो, साइन दोन्ही 12 6 2 12 आणि 4 काय केलं कॅरी केलेलं त्याच्यामध्ये ऍड केलं तर किती होते 16. याच्या लक्षात काय केलं आपण बाबा, ह्यांचा असं तिरकस गुणाकार केला. ठीक आहे. 8 चा 48 ला 8 हाच्याले 4 साइन दोन्ही 12 आणि 4 16. मग या ठिकाणी आन्सर घेऊयात आपण. 108 मधून 168 जात नाही, पण 168 मधून 108 मायनस करू शकतो ना आपण, आहे की नाही. 8 मधून 8 गेलं 0, हे 6 ऍज इट इज म्हणजे किती भेटतं आन्सर या ठिकाणी 60. पण मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून या पण ठिकाणी काय घेतलं मायनस घेतलं. आता काढूयात आपण डिटर्मिनंट ऑफ y. ठीक आहे. dy इज इक्वल टू a1 a2 c1
C2. आता C1 C2 तर आपल्याला माहिती आहे हे 54 आणि 28. पण A1 A2 किती आहे? A1 म्हणजे की यांच्यासोबतची व्हॅल्यू 4 आणि हे 3 या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. पहिले यांचं करू. 28 म्हणण्यापेक्षा 4 8 32 ला 2 हातच्या 3 4 2 8 आणि 3 9 10 11 बरोबर आहे. 4 8 जा किती होत आहे? 8 चौक 32. 4 8 जा 32. 32 ला 2 3 कॅरी केलं. 4 2 जा 8 आणि 3 9 10 11 म्हणजे की 112 मायनस. आता या दोघांचा तिरकस गुणाकार. 3 4 जा म्हणजे की 3 चौक 12 ला 2 हातच्याला 1 3 4 जा 12 1 कॅरी केलं. 3 5 जा 15 आणि 1 16 म्हणजे की 3 5 15 आणि 1 16. मग यांची काय करायचं? पुन्हा वजाबाकी करायचंय. ज्याला जमत नाही उभी मांडणीमधून करून घ्या. मोठ्या संख्येतून छोटी संख्या कधी पण वजा करायचं. 0 6 म्हणून 1 गेलं 5 1 म्हणून 1 गेलं 0 म्हणजे कॅन्सल किती आलं? 50. पण -50 किती आलं? मोठ्या संख्येचं चिन्ह घेणं गरजेचं आहे. बाय युजिंग क्रॅमर रूल म्हणजे की आता क्रॅमर रूल पण घेणं गरजेचं आहे ना आपल्याला. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची आहे बाय युजिंग क्रॅमर रूल. आता क्रॅमर रूल इज इक्वल टू म्हटल्यानंतर एक्स इज इक्वल टू dx अपॉन डी अँड वाय इज इक्वल टू dy अपॉन डी. मग आता एक्स ची व्हॅल्यू किती घेतलं होतं आपण? dx ची व्हॅल्यू किती घेतली बाबा? -60 अपॉन -10. मग मायनस मायनस प्लस होतो. 10 न 60 ला भाग घातलं. 10 6 जा 60 होते म्हणजे की 6 ही व्हॅल्यू भेटली. आणि या ठिकाणी वा dy इज इक्वल टू किती घेतले? -50 आणि या ठिकाणी d इज इक्वल टू -10. मग ज्या वेळेस त्याला आपण भाग घालू अजून एक सोपं. जर 1 आणि 0 असेल त्याला कट करा. ठीक आहे. आणि उरलेली संख्या ऍज इट इज लिहून घ्या. मायनस मायनस काय होईल? प्लस होईल म्हणजे काय आन्सर किती येईल? 5. म्हणजे की या प्रकारे आपण x ची व्हॅल्यू 6 आणि y ची व्हॅल्यू 5 अशी फाइंड केलेली आहे. बघा एकदम सोपं एक्झाम्पल आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा. मी चांगल्या पद्धतीने अजून त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा पण एक्झाम्पल समजलेला आहे. आता आपण पाहूयात नेक्स्ट एक्झाम्पल जो की याच्यापेक्षाही सोपं आहे. चला तिसरा शेवटचा एक्झाम्पल म्हणजे की लास्ट एक्झाम्पल 6 नंबरचा. 2x + 3y = 2 x - y अपॉन 2 = 1 अपॉन 2. आतापर्यंत जे आपण एक्झाम्पल सोडवलं ना त्याच्यामध्ये न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा अपूर्णांकाचा समावेश नव्हता. या एक्झाम्पल मध्ये आहे. तर ह्याला काय डिफिकल्ट समजायची गरज नाहीये. हे त्यांच्यापेक्षा सोपं आहे. ठीक आहे. कारण फ्रॅक्शन आपलं झालेलं आहे हो की नाही. तर त्यामुळं हे एकदम सोपं आहे. 5वी 6वी मध्ये आपण फ्रॅक्शन लर्न केलेलं आहे त्यामुळे काही डिफिकल्ट नाहीये. इझी आहे. बघा या ठिकाणी पहिला आपण डी ची व्हॅल्यू काढून घेऊया डिटर्मिनंटची. A B C D या ठिकाणी आपल्याला A म्हणजे की A आहे. C म्हणजे की x ची व्हॅल्यू. इक्वेशन 1 मध्ये किती आहे? 2. इक्वेशन 2 मध्ये 1 सोबत कोणती संख्या नाही म्हणजे की 1 म्हणजे 1. आणि B आणि D ची व्हॅल्यू या ठिकाणी y सोबत 3 आहे आणि इकडे -1 अपॉन 2. y ची व्हॅल्यू देणे म्हणजे की 1. ठीक आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला माहिती आहे बाबा A मल्टिपल बाय D मायनस C मल्टिपल बाय B. मग हा A आणि D म्हणजे की इथं कंसामध्ये लिहा. काय लिहिणार आपण? 2 मल्टिपल बाय -1 अपॉन 2 हे तर मायनस. आणि CB म्हणजे काय? 1 मल्टिपल बाय 3. आता यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. सोपं आहे बघा. अंश अंशाचा आणि छेदाचा गुणाकार आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर एकदम सोपं आहे. काही डिफिकल्ट नाहीये. 2 1 जा 2 पण -2 आणि हे 2 ऍज इट इज. ठीक आहे. मग याला आपण असं लिहिण्यापेक्षा आपण असं करू शकतो ना म्हणजे की 2 न डायरेक्टली भाग घालू शकतो ना. बे एक बे म्हणजे की याच्या ऐवजी आपण 1 लिहू शकतो. डायरेक्टली लिहूयात. काय तुम्ही म्हणजे की असं दिले बे एक बे 2 1 जा 2 1 अपॉन 1 इट मीन्स 1 है की नाही. मग याच्या एवढं करत बसण्यापेक्षा थोडस जागा कमी बसेल म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या अंडरस्टँडिंग साठी. ठीक आहे. म्हणजे की याच्या मोबदल्यात आपण डायरेक्टली काय ठेवलं या ठिकाणी 1 ठेवलं. पण -1 आणि हा -3 1 जा 3 म्हणजे किती येते? मायनस मायनस काय झालं? प्लस. संख्यांचा प्लस मायनस चिन्ह ऍज इट इज 4 म्हणजे डी ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला? 4. बघा काय अवघड आहे याच्यामध्ये. याचे आहेत का? सोपा एक्झाम्पल नाहीये. मग dx काढून घेऊयात आपण ऍज इट इज डिटर्मिनंट ऑफ x. डिटर्मिनंट ऑफ x काढण्यासाठी फॉर्म्युला काय आपल्याकडं? C1 C2 आणि B1 B2. मी 100 वेळेस सांगितलेलं आहे की dx सोबत A1 A2 काय येत नाही कारण x सोबत त्याचं काय आहे? ते व्हॅल्यू कोइफिशियंट आहे म्हणून. ठीक आहे. मग या ठिकाणी C1 म्हणजे की कॉन्स्टंट नंबर बघा 2 इक्वेशन 1 मध्ये आणि इथे कॉन्स्टंट नंबर 1 अपॉन 2 इक्वेशन 2 मध्ये.
आणि b1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती इथं 3 आणि y ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे म्हणजे की 1/2 मायनस 1/2. इथं ही काय करायचं आपल्याला या ठिकाणी c1 मल्टिपल बाय b2 आणि c2 मल्टिपल बाय b1 बाय c1 मल्टिपल बाय b2 इथं आहे, यांचं पहिलं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 2 मल्टिपल बाय मायनस 1/2 इथं मायनस आणि या ठिकाणी c2 b1 यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे की असं 1/2 मल्टिपल बाय 3. आता इथं थोडंसं जागा कमी पडते, मी या ठिकाणी एक्सप्लेनेशन करतो, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि पुढे डायरेक्ट आन्सर लिहितो. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे याचं छेदने म्हणजे की छेद एक डिनॉमिनेटर 1, मग 2 1 जा 2 मायनस 2/2 बे एक बे म्हणजे की याच्यासाठी आपण 1 असं कन्सिडर करू शकतो, म्हणजे की डायरेक्टली इथे लिहितो मी -1 आणि हा मायनस चिन्ह. म्हणजे आपण ठिकाणी कसं लिहिलो 3 1 जा 3 आणि 3 2 जा काय येईल या ठिकाणी म्हणजे की अंशांशाचा आणि छेदाचा गुणाकार आहे 3/2. आता या ठिकाणी काय की पुढे थोडंसं गणित वाढेल, या ठिकाणी काय वाढेल थोडंसं गणित वाढेल, कारण काय इथं पण मायनस आहे इथं पण मायनस आहे, आपल्याला माहिती आहे की ऍडिशन करायचं, पण ऍडिशन नंतर करू. फ्रॅक्शनचे एक्झाम्पल आपण लर्न केले तर आपल्याला माहिती आहे की जर अशी संख्या असेल आणि याचा जर छेद समान नसेल तर पहिलं डिनॉमिनेटर म्हणजे की छेद समान करून घ्यावं लागेल. फ्रॅक्शन मध्ये लर्न केलेलं आहे आपण म्हणजे की क्रॉस मल्टिप्लिकेशन करून, म्हणजे की या ठिकाणी आपण असं करू शकतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. किंवा या ठिकाणी मी तुम्हाला थोडंसं दाखवतो. ओके. -1 मायनस 3/2 असं दिलेलं आहे, याचं छेदने म्हणजे की छेद किती 1, मग बे एक बे म्हणजे की -2 आणि हा मायनस जसं तसं 3 1 जा 3 आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 2 1 जा 2 म्हणजे की मायनस मायनस काय या ठिकाणी झालं प्लस झालं, म्हणजे की 3 and 2 किती 5/2 असं -5/2 आपल्याला आन्सर भेटलेलं आहे, म्हणजे की या ठिकाणी मी लिहितो -5/2. ठीक आहे. जागा पुरत नाही म्हणून मी इरेज करतो, याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे की जर तुम्हाला समजलेलं नसेल खूप सोपं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. नाही तुम्ही राहू दे, हे म्हणजे की तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी होईल. ओके. मी एवढंच ब्रॅकेटमध्ये ठेवलेलं आहे. आता आपण काय करूयात याच्यानंतर dy ची व्हॅल्यू काढूयात. dy ची व्हॅल्यू काढण्यासाठी a1 a2 c1 c2 हे तर b1 b2 काय बरं घेतलं नाही, कारण dy सोबत त्याची काय व्हॅल्यू कोएफिशियंट आहे म्हणून. मग या ठिकाणी a1 a2 a1 म्हणजे x ची व्हॅल्यू 2 a2 या ठिकाणी 1 आणि c1 आपण आताच घेतलेलं आहे 2 आणि 1/2. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपण घेतलेलं आहे, पुन्हा काय ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन राहील a1 मल्टिपल बाय c2 आणि काय म्हणू शकतो a2 मल्टिपल बाय c1 म्हणजे की या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार. ठीक आहे. मग कंसामध्ये लिहून घेऊयात काय 2 मल्टिपल बाय 1/2. ओके. त्याच्यानंतर -1 मल्टिपल बाय 2 याही ठिकाणी थोडंसं डायरेक्ट करून घेऊयात. 2 1 जा 2 येते म्हणजे की 2/2 येते बे म्हणजे की आन्सर 1. मग यासाठी आपण डायरेक्टली या ठिकाणी काय घेऊयात आन्सर 1 मायनस 2 1 जा 2 मग 2 मधून 1 गेलं किती राहते या ठिकाणी 1च राहते. ठीक आहे. या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम करायची काही गरज भासली नाही. मग 2 1 जा 2 c2 ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी 1/2 आहे का नाही आहे, c2 ची व्हॅल्यू 1/2 आहे बघा, 1/2 आपण या ठिकाणी लिहून घेतलं होतं आणि c1 ची व्हॅल्यू किती आहे फक्त 2 आहे, या ठिकाणी 2 आपण लिहून घेतलेलं आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपण करून घेतलं ना, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं. ठीक आहे. आता आपल्याला आन्सर किती भेटलो या ठिकाणी जर बघायला गेलं तर आपण 1च आन्सर भेटलेला आहे, पण -1 या ठिकाणी येईल. ठीक आहे. 2 मधून 1 गेलं किती भेटलं -1 भेटलं. आता या ठिकाणी हे उत्तर संपलेलं नाहीये, किंतु परंतु बंधू इथं उत्तर संपलंय का नाही. आता याच्या पुढे खरी व्हॅल्यू काढायची आपल्याला, म्हणजे की एक्स आणि वायचं सोल्युशन काढायचंय. मग बाय युझिंग द क्रॅमर रूल मी इथं लिहित नाही, तुम्ही लिहून घ्यायचं. बाय युझिंग द क्रॅमर रूल x dx/d हा फॉर्म्युला आहे आणि y dy/d हा फॉर्म्युला आहे. मग x dx/d dx ची व्हॅल्यू किती काढली आपण -5/2. ठीक आहे. आणि d ची व्हॅल्यू किती आहे -4 म्हणजे की इथं डिनॉमिनेटर मध्ये घ्या -4. आता आपल्याला माहिती आहे याचं छेदने म्हणजे छेद किती 1. इथं काय करायचं आहे उलटून गुणाकार करायचा. उलटून गुणाकार म्हणजे माझ्या भाषेत खाली मुंडी वर पाय. खाली मुंडी वर पाय म्हणजे कसं, जर समजा हे मुंडी आहे तोंड आहे आणि हे पाय ह्याला वर करायचं, म्हणजे की मुंडी खाली घ्यायचे पाय वर घ्यायचे, म्हणतात खाली मुंडी वर पाय. कसं करणार बघा -5/2 जशाच तसं. आता खाली मुंडी म्हणजे हा वर आहे मुंडी आणि हे समजा पाय, आता हे काय करायचं खाली मुंडी वर पाय करायचं. 4 ला काय करायचं या ठिकाणी, आणि ज्यावेळेस डिनॉमिनेटर मध्ये असेल म्हणजे की भागाकारामध्ये असेल त्याला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आणायचं, मल्टिप्लाय होईल. इथं -4 आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा -4 ह्या डिनॉमिनेटर ठिकाणी गेला, हा अंश ठिकाणी होता आणि छेद ठिकाणी 1 आहे तर 1 वरच्या बाजूला घेतलं. मग या ठिकाणी बघा
तिरकस गुणाकार करूयात म्हणजे की अंश आणि छेदाचा गुणाकार होईल. मग 5 1 जा 5 -5 आणि हे 2 आहे. 2 4 जा 8 म्हणजे किती आलं -8. मायनस मायनस काय झाला हो प्लस म्हणजे की 5/8 अशी x ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. है की नाही? एकदम सोपं आहे. ज्याला खाली मुंडे वर पाय करता आलं त्यासाठी काय अवघड नाहीये. ज्याला नाही आलं मग तुम्हाला बेसिक थोडं लर्न करून घेणं गरजेचं आहे. मग आता dy ची व्हॅल्यू किती घेतली बाबा? dy ची व्हॅल्यू -1 आहे. ठीक आहे. आणि d ची व्हॅल्यू किती आहे? -4 आहे. मग याला काही भाग घालत वगैरे करायची गरज नाही आहे. म्हणजे की खाली मुंडी वर करायची गरज नाही. खाली मुंडी वर पाय वगैरे काही करायची गरज नाही आहे. मग -1 आपण -4 मायनस काय झालं प्लस झालं म्हणजे की 1/4 असं आपल्याला आन्सर भेटलेलं आहे. म्हणजे की x ची व्हॅल्यू 5/8 आणि y ची व्हॅल्यू 1/4 असं आपण दोन्ही सोल्युशन फाइंड केलेलं आहे. बघा एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, खूपच सोपा आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका. या प्रकारे आपण 1.3 कम्प्लिटली सक्सेसफुली कंप्लीट केलेलं आहे आणि आता हेही युट्यूबवर अपलोड होणार आहे. याच्याविषयी काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका. एकदा याचं स्क्रीनशॉट घ्या आणि जर आपल्याला हे आवडलेलं असेल, हा जो पार्ट आहे व्यवस्थित समजलेला असेल तर कृपया मला मोटिवेशन म्हणून, प्रोत्साहन म्हणून आपल्या हेडी कोचिंग क्लासेस या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा की जेणेकरून त्यांनाही यांचा बेनिफिट भेटेल. तर आपण भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये ज्यामध्ये आपण बघणार आहोत 1.4. ओके, थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.